आत चरावे, चाले गेले विसरून जावे, पुढे पुढे चालावे, जीवन गाणे गात चरावे, जीवन गाणे गात चरावे. ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंडळी, आपण ऐकत आहात संघर्ष जीवनाचा मार्ग शिवभक्तीचा, हे माझं आत्मकथन. तर मंडळी, या कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आणि पुढील कार्यक्रम सुरू करतो. त्यापूर्वी मागील कार्यक्रमामध्ये मागीलचा जो भाग होता, तो मागील भागामध्ये आपण ऐकलं की माझी जी समजा आर्थिक परिस्थिती खूप खालावलेली होती अगोदरच. कारण मी कधी पैसा राखून ठेवलेला नव्हता, काही नव्हता. कसं तरी आपलं दररोज काय जी मिळतील त्याच्यावर चाललं होतं प्रपंच. आणि पुन्हा आईवडील बी तिकडून आले तर राहिले समजा, घरी राहिले. परंतु त्याच्यामध्ये आता मला वाटायला की आपण बाहेर कुठेतरी काम करावं. यासाठी काम मी शोधलं, स्टुडिओचं काम तिथं. हे पण तुम्ही ऐकलं. आणि 1-2 महिने झाल्यानंतरही ते समजा मला समजा पैसे देत नाहीत, म्हणजे 600 रुपये महिना द्यायला लागला ते स्टुडिओवाला फक्त. असं माझ्या लक्षात आलं. म्हणून मी आता काहीतरी करायला पाहिजे आपण, म्हणजे जास्त पैसे मिळवण्यासाठी. आता ही 600 रुपये म्हणजे 10 रुपये तर तिकिटाला चालले. 10 रुपयात काय होतं? आणि पुन्हा इथलं काम म्हणून 8 तास तिथं काम करायचं म्हणजे काहीतरी अवघडच गोष्ट झाली. मग धर काम बी सोडता येणं केलं, काही नाही. तेवढ्यामध्ये गावातील जी व्यक्ती होती त्यांनी बालाजीला जायचं ठरवलं होतं. इथपर्यंत आपण आलो होतो. पण मधल्या काळामधला जो किस्सा आहे काही, ते तुम्ही ऐकलं नाही. कारण ज्यावेळेस मी काम चालू केलं, म्हणजे जाणं येणं दररोजची, आणि मी दिवसभर आता बाहेर राहायला लागलो. समजा सकाळी 8ला जायचं आणि संध्याकाळी 7-8 वाजायला लागली यायला. मग मधल्या काळामध्ये घरामध्ये बरेच किरकिरी पण होऊ लागल्या होत्या. आणि म्हणजे आलं की संध्याकाळी एकंदरीत अशी परिस्थिती झाली की ही आमची जी बायको होती ती म्हणजे थोडीशी तणावामध्ये, तिला कुठंतरी आपण चुकलोत, म्हणजे ती कुठंतरी आपण निवड करण्यामध्ये चुकलोत, अशा काही काही विचार चालू झाले होते तिचे. माझ्या लक्षात येतात ना गोष्टी. आणि तेवढ्यामध्येच काय झालं होतं मधल्या त्या काळामध्ये, ती मागील जी दुसऱ्या बहिणी होत्या, त्या बहिणीचं लग्न जमले. आता ही गोष्ट मला काही माहीत नाही, कारण ते लोक समजा ही माझ्या बायकोनेही तिच्या तिच्या इच्छानुसार अगर घरचे नको म्हणतानाही माझ्याशी लग्न केलं. त्याच्यामुळं कुठंतरी त्यांच्या मनाला जरा जक्कम झाली होती. कारण ही ऐकत नाही मुलगी. अगर तिच्या हट्टापायी लग्न केलंय हिनं अशा भिकारा माणसापाशी, भिकार आहे ही, याचं काडीचं खरं नाही. म्हणून ते कधीमध्ये गेल्यानंतर तिला टोमणे बसत होते. तुझी तू असं, ती मग ही सांगायची ना घरी, काय असं केलं तसं केलं, अगर काय खातात पितात. तर ही ज्यावेळेस इथली परिस्थिती ती बोलल्या जायची, मग त्यावेळेस ती तुझ्या मनानंच केलं, अगर काही झालं असं काहीतरी काही ते, म्हणजे तिला एक नकारात्मक गोष्टीमध्ये गुरफटायला लागले त्याला. त्याच्यामुळं तिचा मेंदू जे आहे चांगला म्हणजे माझ्या विरोधात काम करू लागला. आणि इथेच नेमका आमचा संघर्ष चालू झाला पुन्हा. कारण जी व्यक्ती म्हणजे माझ्या विश्वासावर अगर कुठं मी न सांगता कुठं बाहेर जात नव्हती, काही नाही, असं एक शांत बसणारी व्यक्ती, आता ती व्यक्ती मला उलटं बोलू लागली. म्हणजे केवळ कशानं? घरच्या लोकांचा सपोर्ट भेटला तिला माहेरकडून. आणि मी किती मूर्ख आहे याचं प्रदर्शन जास्त प्रमाणात व्हायला लागलं. कारण माझ्या नवऱ्याची समजा स्तुती वगैरे काही अगर असं तिला म्हणजे वाटायचं नाही की स्तुती वगैरे केल्या जात नाही. ही किती तेवढ्यामध्ये तिच्या बहिणीचे लग्न जमले आणि ती बहिणी चांगल्या घरी दिल्याचं, म्हणजे तिथले चांगल्या घर मिळाले तिला, स्थळ चांगले भेटलेत. याच्यामुळं ती लोक काय करायले, बघ तुझंच असं झालं, नाही तर बघ इकडे कसं आहे, एकाच्या घरी फॅक्टरी म्हणजे आईस फॅक्टरी वगैरे, एकाच्या घरी कुठं हे म्हणजे एक नोकरदार भेटलाय, म्हणजे म्हणजे माझ्या बायकोच्या पाठीवरल्या म्हणजे तिच्या बहिणीला नोकरीवाला भेटला. आणि तिच्यापेक्षा खाल्लेला असला एक बिझनेसमॅन भेटलं. आणि मी किती साधा आहे, मी दुसऱ्याच्यात नोकरी करतोय.
ते बी 600 रुपये म्हणजे सांगतच असं ना, मी सांगायचं घरी. त्याच्यामुळं मी खाल्ल्या पातळीतला आहे, म्हणजे एकदम खाल्ल्या लो, आणि इथलं घरची परिस्थिती अशी, याच्यामुळं तिला वाईट वाटू लागलं. म्हणजे तिची चिडचिड चालू झाली. म्हणजे माझ्या बहिणीला किती चांगले स्थळं भेटलेत, लग्न झालेले नव्हते पण तर भेटले ही. मग ही मला काही माहीत नव्हतं यांचं लग्न जमलेलं, मला सांगत नव्हते, कारण मी त्या लायकीत बसत नाही. मी समजा एकदम वेगळा माणूस आहे अशा समज त्यांच्यामध्ये होता. आणि त्याच्यामुळं ते मला काही ह्या लग्न जमलेले सांगितले नाहीत, कुठलं काही नाही, कुठं काही नाही, काही देणे घेणे नाही. ही परस्परच सगळं हिनं गपचूप आपलं, मी समजा आता बऱ्याच वेळेस केसला गेल्यानंतर ही गपचूप जाऊन जाणं येणं असं. आणि घरामध्ये असं मग मला तिनं चालू केलं, म्हणजे उलटं सुलटं बोल, थोड्या थोड्या गोष्टीहून राग राग करायला लागली. हे असलंच आहे, दरिद्रीचं आहे, माझ्या ज्याला मला असलं आलं, असं चालू झालं. म्हणजे ही कधी न बोलणारी मुलगी ही आता मला, आता मी तर गरम डोक्याचा. हं? मग जोपर्यंत समजा शांत आहे तोवर शांत, ठीक आहे, मी जेवढं समजून घ्यायचं तेवढं घेत होतो. पण हिच्यामधले जी उलटं बोलायला मला जमत नव्हतं. नेमकं आता उलटं का बोलायली, की आता सपोर्ट. आणि मी तुम्हाला सुद्धा मंडळी सांगतो, तुम्ही जर कुण्या मुलीच्या आई असाल, कुणी असाल काही आता तर कधीही मुलीला म्हणजे त्यांच्या सासराच्या विरोधात कधी भडकून द्यायचं नाही. कारण बऱ्याच वेळेस आता तर अनुभव येतोय की मुलीचा जे संसार मोडतात ना, केवळ आया आणि त्याच्या म्हणजे माहेरकडली लोक तिचा संसार चालू देत नाही. एक माझा अनुभव आहे. हं? माझा स्वतःचा अनुभव आहे हा, म्हणून मी बोलतो. आणि तसे आणि इतर बी आता मी बघत असल्यामुळे बी अनुभव खूप आहेत. तर हा प्रकार माझ्या बाबतीत होऊ लागला. कारण जी चांगली माझ्याशी चांगलं वागणारी मुलगी आता मला माझ्याला विरोध करायली, माझ्या विरोधात बोलायली, उलटं करायली, म्हणजे सांगितलं तर ऐकाना गेली, म्हणजे सतत चिड. आणि मी कधी घरातून बाहेर पडतोय असं तिला झालं. कारण मी उलटं सुलटं बोललं की मग शिवी देणं, असं म्हणजे रागावणं, काही होईनं, चिडचिड करणं, असल्या भानगडी आम्हा दोघांचं खटकायला लागलं. ह्या गोष्टी मग मला पण ताण यायला लागला. समजा मी तिकडे दिवसभर असायचं, संध्याकाळी आलं तर ही म्हणजे असं चालू झाले, आमचे भांडणं चालू झाली. आणि केवळ याला कारणीभूत काय झालं, तिकडल्या लोकांचा सपोर्ट भेटला तिला, म्हणजे माझ्या विरोधात बोलायला लागली. हं? मग आता ही बाकीचे मग लोक अगोदर तर घरच्यांना बी म्हणले होते ही पूर्वी करू नको, मग घरचे बी लोक सपोर्ट करेना गेले मला. म्हणजे आता समजा आई वडील बी काही मला काही काही म्हणत नव्हते, त्यांच्या ते भांडं काय करायचे. आणि कुणीही मदत नाही, मी एकटाच. मग त्या लोकांनी ओळखलं की मी एकटाच आहे, माझ्या म्हणजे कुणी नाही याच्या. म्हणून एका दिवशी असं, त्यावेळेस फोन तर नव्हते म्हणतो मी सारखंच. मग ते समजा गेले आणि ती लोक एकदा आले. आमचे भांडणं झाले, कुणापासून तरी कळलं त्यांना की आले, ती एकदम डायरेक्ट गाडी घेऊन आले. आणि त्यांनी काय त्याचे सगळे कपडे फिपडे चट काय होतं ते सगळं भरलं. आणि मी तोपर्यंत केलं, मी आलो तरीही असला कालवा घरामध्ये. मग मला त्या लोकांनी मला खूप बोलले. तिची आई आलते, वडील आलते, इतर बाहेरचे एक व्यक्ती आलते, तुम्ही नीट वागवत नाही, असं नाही तू, म्हणजे मला सुद्धा अरक चरक बोलायला चालू केलं. म्हणजे ती जावाई नावाचा काही त्यांनी ठेवलंच नाही. आणि त्या समजा मुलीच्या आईनं बी समजा आरक चुरक बोलायला चालू केलं, तुला सांभाळता येत नाही, असलं नाही, तुझ्या घरी काय आहे, दारिद्र्य, म्हणजे आता बोलणं काही एक सांगू शकत नाही मी असं. एवढे बोलणं म्हणजे त्यांनी माझ्या घरामध्ये येऊन मलाच प्रेशर करायला चालू केलं. त्यावेळेस आई वडील होते घरी, पण कुणीही बोललं नाही त्यांना, का म्हणले नाहीत, कुठं कसं नाही, काय नाही. मग त्यांनी आम्हाला आमची पोरगी न्यायची, असं तसं मग सगळं ती गुंडाळा त्यांनी ती गाडी करून ती घेऊन गेले ती सगळं. का त्यांना घेऊन बी गेले. आणि विशेष म्हणजे ती काय त्यांना आता झालं होतं की हिचं सगळ्यात खराब आहे म्हणजे गरिबीतलं. आणि ती त्यांना मुली चांगल्या तिकडल्या भेटल्या, थळं चांगले भेटले त्यांना, ती त्याच्यामुळं त्यांच्या मनामध्ये हमपणा आलेला होता लोकांच्या, त्यांच्या घरच्या लोकांना, की ह्यांना दुसऱ्या मुली आपलं चुकलं ह्याला देऊन पोरगी. मग ती त्याचा परिणाम हिच्यावर झाला आणि तिला घेऊन गेले ती निमित्त. ती समजा पोरीच्या लग्नाचं बी काय समजा करायचं असं तसं. पण ही एवढी माझ्या विरोधात चालू झालं हिचं, की काय की मी किती दरिद्री. म्हणजे ती तिथं आता त्यांच्या गप्पा, फॅक्टरीचं आहे, नोकरदाराचं आहे, मग त्यांच्या ताल. आणि ह्याचा परिणाम हिच्यावर व्हायला लागला की आपलं किती चुकलंय, आपण एका न काही रुपयाच्या काही खरं नसणाऱ्या माणसाशी लग्न केलंय, ही वाईट गोष्ट आहे.
ही तिच्या मनामध्ये सला लागली. हं? आणि त्यातल्या त्यात ही लोक म्हणजे तिला असं भडकावं लागले. हा असा काळ ती तिकडे गेली. तेवढ्यामध्ये आमचं हे म्हणजे बालाजीला बी जायचं ठरलेलं आलं होतं. पण आलतीमध्ये थोडंसं तर मी विचारात जायचं, कारण मी दुसऱ्याच्यात कामाला करतो, कामाला जातो, काय करतो, असं करतो, कुठं पैसे काही खरं नाही, घरी बी 10-5 रुपयाचं काही म्हणजे मला असं एवढं वाईट गोष्ट घडायला लागल्या चालू झाल्या की सांगायसारखी नाही. अगोदर घरच्याच लोकांचा ताण, परत ह्यांचा ताण. हं? म्हणजे मला सुख नावाचं जे असतंय ते म्हणजे नाहीच. आणि तरी मी म्हणतो तुम्हाला सुद्धा सांगितलंय की माझ्या म्हणजे जीवनामध्ये ही जी फॅमिलीचं सुख म्हणतो आपण, ह्या गोष्टी नाहीत ही मला याची जाणीव होली. पण मी केलं, बदलूया आपण, जग बदलूया. हं? पण बदलत नव्हतं. मला हे दोन्हीकडून ताण अगोदर असा, परत मला हे झाला संघर्ष चालू अजून. कारण सासरवाडीकडून कटले सगळ्या सपोर्ट तर नाहीच नाही, पण माझ्या विरोधात भडकायला चालू केलं. हं? त्याच्यामुळे ती राहीना गेली. सारखी पळचळ जा ये जा ये जा. का बाकीचं काही नाही, फक्त ह्याच्याकडे काही काही नाही खरं ह्याचं. हं? म्हणजे जे काय मला 1-2 वर्ष असं जरा चांगलं सुरळीत चाललं होतं आमचं दोघं, तर त्याच्यामध्ये हे कार्यक्रम चालू झाला. आणि तेव्हापासून जी बिघडलं कार्यक्रम आमचं, ते बिघडलाच मग. मग मला बी लक्षात येलं की आपण एवढं जीवापाड आपण माया लावतो, तर नुसत्या मायावर चालत नाही. काही गोष्टी लक्षात येल्या मला की नुसती माया लावून आणि प्रेम लावून चालत नाही. त्याला पैसा लागतो. कारण पैसा असल्याशिवाय बायका सुद्धा आजकाल नवऱ्यावर प्रेम करत नाही. एखादीच असेल 100रातली की नवरा जर पैशाच्या म्हणजे गरिबी असला तरी त्याला सहन करेल. आणि 10-5 असतील लय झालं 100रातून. पण जवळजवळ माझ्या माहितीहून एक आताच्या या गोष्टीमध्ये नवऱ्याकडे खूप काही असलं पाहिजे, त्याला चैन करायला पाहिजे, सगळ्या गोष्टी मिळाल्या पाहिजेत. अशा गोष्टी असतील तरच नवरा आपला आहे नवरा. म्हणजे एकंदरीत एखाद्या व्यक्तीसाठी आपलं जीवन चालवायचं असं बऱ्याच जणाला वाटत नाही आजकाल. तर आता तर जास्त झालं. आमच्या काळातलं तरी वेगळं होतं. आता तर खूपच झालंय, खूपच जास्त झालंय. हं? म्हणजे लोक मायेच्या माणसाचे प्रेमापेक्षा पैशाला महत्त्व द्यायला जास्त लोक. हे पहिला गोष्ट तुम्हाला सांगितली. पहिले जे झालं होतं तेच प्रकार, पण ही लग्न झालं ते लग्नाच्या अगोदर झालं. हं? शेवटी मला इकडून तिकडून पैसा ही महत्त्वाचं दाखवायला लागली. आणि नेमकं मला ते जमाना गेलं. मग एकंदरीत आमचा विरोध चालू झाला समजा. म्हणजे पटाना गेलं, कधी यायचं कधी जायचं, म्हणजे राहू वाटाना गेलं. म्हणजे ही दरिद्री याचं काही खरं नाही. मग ती सगळ्यात मेन कारण काय झालं, तिच्या बहिणी चांगल्या घरी दिल्या म्हणून. म्हणजे उठलं सुटलं टोमने मारायली, माझ्या बहिणीचं असं आहे ती तसं. म्हणजे गप्पात जरी काढत चालत बोलत बोलत तो विषय काढायची, बोलत बोलत ती. म्हणजे मला मला जेणेकरून ताण येईल, जेवण करायलो आपण तरी तो विषय निघायचा. म्हणजे म्हणतो ना, सारखं सारखं तीस 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 माणसाला ताण येतो. म्हणजे मी किती मूर्ख आणि मी किती दारिद्र्य या दरिद्री हे दाखवून द्यायला जायला लागलं. कारण तिकडून सपोर्ट तशा मिळायला लागला. आणि तिचं चांगलं आहे असं तसं असं म्हणजे मिळालं म्हणून. अजून लग्न झालं नव्हतं. हं? आणि मग ही सगळं तिकडं रागारागाचे जे तिकडं मग जी गेली गेली तर मग आम्ही इकडे मग आमचं बालाजीला जायचं वगैरे ठरलं. इकडं मग आमच्या त्या मालकानं पैसे पण दिले नाहीत. तुम्हाला ते सांगितलं तिथपर्यंत आलतोच आपण मागच्या भागात. आणि मग आम्ही बालाजीला जायचं ठरल्याप्रमाणे आम्ही ती निघालो गेलो. मग असं चाललं होतं. माझ्या मनामध्ये विचार यायला लागले, ह्या मालकानं पैसे दिले नाहीत आपल्याला, हं? कसं करायचं. बायको पैसा नाही घरात खर्च करायला नाही म्हणून बायको राहायला गेली. हं? म्हणजे विचारचक्र चालू झाले. केवळ पैसा आपल्याकडे नाही, आपण तिचे लाड पुरवू शकत नाहीत म्हणून ती राहत नाही. आणि आपण काम करायला शोध गेलं तर हे देत नाही. म्हणजे मी गाडीत जरी बसलो होतो, जीप होते त्या काळाच्या, जुन्या जीप होते ते, तर त्या जीपमध्ये बसलो, पण माझे विचारचक्र चालू होते डोक्यात. काय करायचं तर नेमकं काय करायचं, नेमकं करायचं काय.
म्हणजे पैशाशिवाय महत्त्व नाही कशालाही, आजची दुनिया आहे. प्रेम प्रेम काही नाही. याची उगा मला परत 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 आठवून गेली. मग कुठे खिश्से काढायचं मध्ये आता गाडीमध्ये काय म्हणले, महाराज बोलत नाहीत काय नाही, म्हणजे पण मला विचार यायला लागलं किती चुकलो आपण. विनाकारण आपण विनाकारण लग्न केलं. लग्न नसतं केलं तर ह्या गोष्टी आल्या नसत्या, असे पण विचार येऊ लागले. आणि बघता बघता आपलं म्हणजे असं प्रवास चालू होता. मग त्यावेळेस सारखं म्हणजे जरा 2-3 दिवस लागत होते. एक दोन म्हणजे 2 का 3 दिवस लागत होते, कारण साध्या गाड्या होत्या, रस्ते चांगले नव्हते बालाजीला जाण्याला. असे चालले मग आमचं डिकू. मग नाईटनं आम्ही गेलो होतो एका ठिकाणी. नदी होती, त्या नदी मध्ये म्हणजे नदी बघून, चांगली नदी होती, सुंदर निसर्गरम्य ठिकाण. मला वाटतं कडप्पाच्या पुढे काय की कडप्पा म्हणून एक नाही का तिकडं, कडप्पाच्या तिथे पुढे. मग आम्ही तिथं म्हणले आता आंघोळ्या वगैरे करूया, बायापुरं होती ती. मग ते आंघोळ्या वगैरे. मग आता मी आपला एकटा, माझ्या डोक्यात विचार काही बंद होत नव्हते. सारखे मला विचारायचे की ह्या मालकानं पैसा देत नाही, इकडं पैसे नाही, अगर आपली दारिद्र्य म्हणून बायको राहत नाही. म्हणजे विचारचक्र चालू झाले. तर मग चाललो असं. मग तिथं आंघोळ म्हणजे आम्ही स्टोव वगैरे अशा गोष्टी मग उतरलो, सगळं काढलं सराजम वगैरे. आमच्याबरोबर म्हणजे आता माझे एक मित्र होते, ते आंबोताता म्हणतात, अंबादास शिंदे हे एक होते. आणि आम्ही दोघंजणची जोडी. कारण आणि दुसरा एक त्यांचा मित्र, अंबादास शिंदेचा मित्र म्हणजे अंबोतात्याचा मित्र शब्बीर एक होता गाडी चालवायला, दोघं. पण शब्बीरला आळशी, शब्बीरची गाडी चालवण्याचा म्हणजे अंबोतात्याची गाडी चालवणं म्हणजे न दमता, नाईट असो काय असो सरला. फक्त अंबोतात्याला एक लागायचं सिगारेट, मी सिगारेट द्यायचं पेटून, ते सिगारेट लावायचं आणि चहा, ह्या 2 गोष्टीवर आमची नाईट चालायची. आम्ही दोघंजणच असायचो जागे पुढे, हे बाकीचे मागं झोपलेले असायचे. चाललं उतरलो तर आम्ही तिथं. मग स्टोव वगैरे काढल्या, मग स्वयंपाक काहीतरी करायचा, असं तसं आंघोळ्या वगैरेची सोय. मग लांब 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 असं नदी मस्त नदी उतरली सर. मला करमायला लागलं तिथं. थोडं विसरून पडलो, म्हणजे इकडे गावाकडे टेन्शन. आणि चाललो की असं म्हणलं आंघोळीला, म्हणून मी खाली असं बघितली जागा आहे तो कपडे ठेवायला आहे असं. आणि पाण्यामध्ये उतरलो की एकदम अचानक माझं लक्ष गेलं वरी. वरी माकडं होती. माकडाची पिल्ले 10-15 पिल्ले, बरेच झाडावर माकडं होती. मी एकदम घाबरलो. मग उगाच आता मी भेत आंघोळ करत होतो असं त्या नदीमध्ये, असं वर बघायचं. तर एक माकडीन काय होतं, म्हणजे मला एक थोडंसं माझी विसराई पडण्याचं एक जोक सांगायला तुम्हाला. ते माकडीन बसलेले ते शेपूट सोडून असे खाली. मग एक पिल्लू आलं बरं का, माकड चाळे म्हणतात ना, ती एक मजा सांगतो तुम्हाला त्यांची. ते आलं, एक पिल्लू आलं आणि ती शेपूट होतं का नाही, शेपूट असं असं हालत होतं. ते आलं, उडी मारली, त्या शेपटाला धरलं त्या माकडीचा. आता एक माकड होतं, तो माकडीने ना काही केलं नाही. म्हणजे शांत नुसतं असं बघितलं खाली, पण काही नाही. मग त्याचं बघून दुसरं माकड एक आलं, बारकं पिल्लू तसंच, आणि त्यानं त्याच्या शेपटीला धरलं. हां, माकडीला आता थोडासा ताण आला ना, आता 2 पिल्ल्याचं वजन म्हणल्यात की तिसऱ्या पिल्ल्यानं मार धरायला किती ठक केलं की बत माझ्या समोर होतो. असं घाबरलो की माझ्या अजून बी लक्षात आहे ती गोष्ट. तर अशा पद्धतीने एक जोक म्हणून मला एक विसराई पडण्यासाठी झालं. मग आम्ही तिथं समजा बालाजीला गेलो, तिथं दर्शन, पण माझं मन काही लागा नाही गेलं. मला एकच विचार सारखा येत होता की आपली आर्थिक परिस्थिती खराब आहे. मी अगोदर काही केलं, पण आता मला की खूप मला काहीतरी पैशाचा स्रोत पाहिजे. आणि मग आम्ही बऱ्याच वेळ लागतात, 24 तास लागत होता बारीला यायला ही. मग त्यावेळेस नवीनच कॅम्प्युटर सिस्टीमनं निघालं होतं. आता तर काय सुधारणा झालेल्या आहेत भरपूर, पण त्यावेळेस ते असं अगोदर ते बुकिंग करावं लागायची. आणि मग ती बुकिंगचे पट्टे असे हातामध्ये फिट केले लागलो. मग तिथं एक भोद म्हणून होता, बालाजीच्या तिथं भोद लावलेली. हां, आता काय अशात पाहिले नाही मी, म्हणजे नाही बघण्यात, म्हणजे अशात गेलो नाही मी. पण पूर्वी असे भोद असायचे, पांढरे भोद. तर त्याच्यामध्ये लोक दान करायचे, दान त्या ह्याच्यामध्ये, त्या भोदामध्ये. तर असंच दान करायला बारीला उभा राहिले होते. एक म्हातारी आली. म्हातारी म्हणजे वयस्कर होते, 70-75 वर्षाची. तिला 2 माणसं असे, ते 2 असे बॅग होती, अख्खी पैशानं भरलेली, म्हणजे नोटानं.
आणि ते दोघं जणांनी धरून आले. म्हातारी आले की ते म्हातारीने फक्त त्या बॅगला हात लावला आणि तशीच तशी बॅग. आता ती त्या काळातले किती रुपये असतील, ती काय असू शकते. मी म्हटलं लोक एवढं दान करते देवाला, काय असेल, पण मला ते दान करतात लोक म्हणजे काहीतरी चमत्कार आहे. त्याच्या अगोदर मला काही माहीत नव्हतं बालाजीच्या संदर्भात. मी माझ्या डोळ्याने बघितलं की दान लोक करतात. मग मला दान करतात म्हणजे याच्या मागे काय असू शकतं याचं मी थोडंसं मग कुतूहल निर्माण झालं. मग आता मी पण माझी बारी आली तर मग माझ्याकडे कुठं होते मग पैसे एवढे. माझ्याकडे 10 रुपये होते. मी 10 रुपये त्या ह्याच्यामध्ये दान म्हणजे भोदामध्ये टाकले. गेलो म्हणलं आपल्याला एवढेच आहेत, आपण 10 रुपयाचेच लायकीचे. आणि पुढे सरकत सरकत गेलो. पण माझ्या मनामध्ये येलं की लोक लाखोंशी दान धर्म करतात तिथं, काहीतरी चमत्कार आहे. हे माझी मन बोलू लागलं मला. कारण माझा इकडला विचार गेला, आता घरात कडला विचार गेला, बायको का करते असं गेलं, सगळं गेलं. आणि मला एकच विचार चालू झाला की लोक दान का करतात, म्हणजे दान एवढं करतात म्हणजे किती दिलदार आहेत असं तसं, म्हणजे काहीतरी आहे. आणि योगायोगाच्या गोष्टी सांगतो. आता वाट्याने काय झालं अगर काय ती महत्त्वाचं नाही, पण इथं दान हे शब्द माझ्या डोक्यात जी बसलेला होता, दान. आणि तिथून आमचं दर्शन वगैरे झालं. आता माझ्याकडे काही पैसे खर्चायला वगैरे काही नव्हते एवढे. त्याने ते भीमाबाबांनी दिले थोडेसे 200-300 रुपये, म्हणले काही घ्यायचं असलं तर घ्या. मी काही घेतलं फक्त प्रसाद घेतला वगैरे, असं पाणी वगैरे घेतलं बालाजीचं, ही असे जी खरेदी वगैरे केली. आणि बाकीचे देव काही कुठले करायचे नव्हते, काही नव्हते. त्यांच्या लेकराचे हे होते म्हणजे काहीतरी नवसं होते मुलांचे. त्या मग ते मुलं छोटी होते त्यावेळेस, ते आता मोठे इंजिनियर वगैरे झालेत ते मुलं. लग्न बी झाले त्यांची वाटते. मोठमोठे मुलं आहेत त्यांचे ते मुलं. मी जी का लहानपणी त्यांना चप्पी करायला बालाजीला घेऊन गेलेला. आता ओळखाय सुद्धा यायची नाहीत मला, ते एवढे मोठे आहेत ते. तर त्या मुलांचे मग त्यांचे नवस होते, नवस पिळले, चप्पे केले. मी पण केस कर्तन वगैरे सगळ्या गोष्टी सगळ्या केल्या. आम्ही केस कर्तन करूनच मध्ये दर्शनाला गेलो होतो. तर मग अशा पद्धतीने पण माझ्या मनात एक विचार वेगळा. आणि काय चमत्कार म्हणा, तुम्हाला मान्य होईल अथवा न होईल, पण एक चमत्कार झाला मला. माझं जे मन आहे ना, जी उदासीन होती माझ्या मनामध्ये, एक त्या मालकानं पैसे दिले नाहीत ती एक, आणि परत ही पैसे नाही म्हणून बायको आपल्यापाशी राहत नाही, म्हणजे माहेराला जाते. कारण आपण तिला चांगल्या प्रकारे तिची चैन वगैरे करू शकत नाही. म्हणजे तिचं एकंदरीत आपल्यापाशी राहणं तिला योग्य वाटत नाही, याच्यापाशी काही नाही, सोय नाही होत. ह्या गोष्टी जी मनाला खंत वाटत होती ती कमी झाली माझी. आणि मला एक नवीन ऊर्जा भेटल्याने, मी बालाजीतून दर्शन केल्यानंतर माघारी येताना माझ्या मनामध्ये एक नवीन ऊर्जा, जाताना निराश गेलो आणि येताना आनंदात यायला लागलो. कारण काय झालं काही नाही की डोक्यामध्ये एक वेगळंच लहर, एक कल्पनाशक्ती निर्माण झाली माझ्या डोक्यामध्ये. हा बालाजीचा चमत्कार म्हणा अथवा काही म्हणा, पण मी 10 रुपयेच दान केले, पण त्या 10 रुपयानं काहीतरी माझ्या मनामध्ये एक वेगळी ऊर्जा दिली. मी फक्त म्हटलं की बाबा पुण्यात जर मी कधी दर्शनाला आलो तर मला जसं जमन तसं दान करील मी. एक मनातली मनात बोललो. माझी परिस्थिती सध्या अशी, ज्यावेळेस माझी परिस्थिती सुधरेल ना तर मी दान करणार, खूप दान करणार, एवढं बोललो मी फक्त मनात बालाजी दर्शन करता. आणि त्या 10 रुपयानं एवढा चमत्कार केला की मनामधलं सगळी माझी जी घाण होती, नकारात्मक विचाराची होती घाण, ते पूर्ण ते दूर निघून गेली. आणि मी परत येऊ लागलो, आनंदात येलो, हसून खिळून मस्त मजेनं चाललं. आणि मग चालत चालत मला एक नवीन काही कल्पना सुचायला लागल्या. आणि म्हणलं यांना पैसे नाही दिले पण ते दुकान सोडायचं नाही. त्यांना पैसे नाही दिले, 600 रुपये सुद्धा नाही दिले, ते आपण दुकानात, आपण दुकानदार, म्हणजे आपण दुकानदारच व्हायचं. काय कुठून आलं काय बुद्धी, आता ही 600 रुपये दुकानदार, म्हणजे मी पूर्वीचा दुकान म्हणजे मालक होणार होतो ना, पण दारिद्र्य काही समजा दुसऱ्याच्या ह्याच्यात भांडवल खलास करून टाकलं होतं. आणि मग आता म्हणलं नव्यानं सुरुवात, आता बालाजीपासून सुरुवात. आपण बालाजीचं दर्शन घेतलंय, हा धनाची देवता आहे, धन देणारी देवता आहे, नक्कीच आपल्याला याच्यामध्ये यश येणार आहे, ही माझ्यामध्ये एक आत्मविश्वास आला. आणि खरं मन इतकं आनंदी झालं. आणि मी आनंदानेच मग घरी आलो. इकडं समजा गावाकडे आलो आम्ही,
मग दुसऱ्या समजा 2-4 दिवस गेले ते माझे असं समजा बालदर्शन वगैरे 2-4 दिवस, आणि माझं मन एकदम आनंदाचा फ्रेश झालं. फ्रेश चप्पी केल्यानं, सगळे केस काढल्यानं, आणि सगळं मोकळं मोकळं वाटायला होतं. जणू माझे दारिद्र्य गेलं, माझं हे सगळं गेलं. मी बालाजीला दान करून आलो माझं दारिद्र्य तिथं, आणि एक नवीन ऊर्जा घेऊन आलोय मी इकडे गावाकडे आता. आणि खरंच माझ्या मनामध्ये एक ऊर्जा निर्माण झाली. आणि एक तुम्हाला चमत्कार सांगतो, भाग मोठा होऊ द्या तरी झाला तरी होऊ द्या, पण थोडंसं सांगतो. आणि आलो, आणि नेटकंच म्हणजे एप्रिल महिना चालू होता बहुतेक, एप्रिल आणि एप्रिलचं बहुतेक. आणि योगायोगाच्या गोष्टी सांगायचं तुम्हाला, की मला एक माझे आमचे जुने मित्र, एक पहिलंच हो, बालाजी आनंद दुसऱ्या दिवशीच मी गेलो तर माझी त्यांची भेट झाली. जुने मित्र, ते फोटो स्टुडिओवर ते बी शिकत होते. ते माझ्यापेक्षा वडील होते मोठे. ते त्यावेळेस मॉडर्न फोटो स्टुडिओ म्हणून होतं, त्यांच्याकडे ते शिकत होते. ते हां, साधा गरीब माणूस त्यावेळेसचा. आता तो खूप श्रीमंत आहे, पण त्यावेळेसचा. तर त्यांची भेट झाली माझी, दत्ता देशमुख म्हणून. आणि म्हणले, काय महाराज, म्हणले काय करत चालू आहे, काय काय म्हणतात भाकरे काय नाही, म्हणजे त्यांचे ते आता पार्टनर हे कडले व्यवसायातले. म्हणलं काय नाही. मग त्यांनी गेलो, बोललो, चहा मागवला, चहा पेलो. म्हणले काय मग चालू. म्हणलं काय, म्हण किती देते पैसे. म्हणलं काय देते मामा, म्हणलं पैसे. म्हणलं ते कुठं 620 रुपये देतो. म्हणलं मला काय होणार आहे माझं 20 रुपयात. अरे महाराज, म्हणले एक काम कर, म्हणले तू करशील का माझं काम. म्हणलं हो. तो लय सच्चा माणूस. मी अजून बी नाव घेईन, मरेपर्यंत नाव घेणार त्या माणसाचं. त्या माणसानं काय केलं, म्हणले हे बघ, मी तुला ऑर्डर देतो. म्हणजे ऑर्डर म्हणजे माझी ऑर्डर करी जा. म्हणजे सीझन असायचं उन्हाळ्यामध्ये, लग्नाचं सीझन. तुला कॅमेरा देतो आणि तू ऑर्डर माझ्या कर जा. मी तुला काय करी जाईन, प्रत्येक ऑर्डर फोटो काढले ना माझ्याबरोबर यायचं. तू एकटा बी पाठवत नाही. मी शूटिंग केलं तर तू फोटो काढत जा, आणि ते फोटो काढल्याचे मी तुला एका ऑर्डर मागं 300 रुपये देतो. तर मी अशा अशा बुक आहेत, येशील का. म्हणलं हो येतो. म्हणलं आता इकडे 600 रुपयात काही होत नव्हतं माझं. तर मग त्याचं दुकान सोडलं नाही मी सोडलं नाही. त्या दत्ता मामाच्या ऑर्डर करू लागलो त्याशी. मग 2-3 ऑर्डर केल्या का नाही, तर काय झालं, दुसरा एक अजून एक आमचा म्हणजे त्या फोटो ह्याच्यातला एक दोस्त होता, मुळे म्हणून, सदानंद मुळे. आता बी आहे स्टुडिओ त्यांचं ते. तर त्यांनी म्हणले, अरे ते गिरीसाहेब, म्हणले तुम्ही ऑर्डर करतात का दुसरे. म्हणलं हो करतो ना. म्हणले शूटिंग करतात. म्हणलं हो करतो ना. म्हणले किती घेतात. म्हणलं काय आता दत्तमाम फोटोला मला 300 रुपये देतात, तुम्ही किती देणार. म्हणले मी 500 रुपये देतो. मग त्यांचे पण एक अट आहे, म्हणलं दत्ता मामाची ऑर्डर नसताना मी करणार. म्हणलं दत्ता मामाची ऑर्डर सोडून येणार नाही, कारण मला त्या माणसानं मला माणसात बसवायला चालू केलं आहे, आणि त्याला दोघा देऊ शकत नाही. 300 रुपये असतील लागत, फ्री असेल तर मी त्यांची ऑर्डर त्यांच्या बुक झालेल्या ऑर्डर तेवढं मी करणारच आहे. त्यांच्या ऑर्डर ज्या दिवशी नसेल त्यावेळेस तुमची ऑर्डर करणार. म्हणले बरं चालतंय. म्हणले मग दत्ता मामाला विचारायचं, की दत्ता मामाला म्हणायचं आपली ऑर्डर मला कुठं नसेल तर मग यांच्या करू का. तर म्हणले करा, काही अडचण नाही. मग 300 रुपये परत काय झालं, त्यामुळे त्यांचे 500 रुपये त्यांनी त्यांच्या पे ऑर्डर चालू झाले. आणि माझं जरा माहीत झालं मार्केटमध्ये. आणि मग ती दुसरं एक देशमुख होतं, श्रद्धा फोटो स्टुडिओ, काय त्याचं नाव, देशमुख नाव चांगलं पाठ आहे त्याचं, श्रद्धा फोटो स्टुडिओ म्हणून. आता ते सगळे लोक आहेत काही. आणि मग ते श्रद्धावाल्याची भेट झाली. म्हणले महाराज, म्हणले ऑर्डर करतात का तुम्ही. म्हणले हो करतो ना. म्हणले पण म्हणलं ही दोघांची ऑर्डर नसताना त्यावेळेस तुमची ऑर्डर करणार. म्हणजे चालतंय. म्हणलं किती घेतात. म्हणलं काय आता हे देतात. म्हणले तुम्ही माझ्या इमर्जन्सी, त्यांचा होता मोठा ओल्ड कॅमेरा शूटिंगचा. म्हणले शूटिंगला तुम्हाला 1000 रुपये देत जाईन. म्हणलं चालेल. मग प्लस ज्याचे दत्ता मामाचे नसेल त्यावेळेस मुळे मामाचे नसेल तर ह्याचे मग ही श्रद्धावाल्याची. म्हणजे मला एक 300 रुपये देत होते फोटोला, एक शूटिंगसाठी 500 रुपये, आणि एक 1000 रुपये देत होते. म्हणजे 3 जणांच्या त्या सीझनामध्ये माझ्या ऑर्डर झाल्या. सीझन मी हाणलं, सीझन तेवढं सीझनामध्ये मी जायचं. मग हे ते भाकरीला कळायला लागलं की ही बाहेर चकल्या मारते. ते म्हणलं एका दिवशी तू आपल्या घरच्या इथल्या ऑर्डर. म्हणलं तुम्ही काय देतात मला, 20 रुपये होय. म्हणलं 20 रुपये. मग तुमचं आहे ना म्हणलं एरी. ते लोक मला, माझा प्रपंच आहे म्हणलं, मला बायका आहे ते जगवायची आहेत ती, आणि तुमच्या 20 रुपयाने काय होतं, मला करू द्या ना म्हणलं. काही नाही बोललं ते. मग यांची ऑर्डर करून त्या सीझनामध्ये मला
ह्या दोघांच्या इकडले तिकडे शिजणार. मी पुन्हा वैयक्तिक त्यांचा कॅमेरा घेऊन म्हणले, कधी तुझी बी स्वतःची ऑर्डर असली तर घेऊन जायचा कॅमेरा, कॅमेऱ्याला किराया नाही काय नाही म्हणले. हां, मग ती कॅमेरा त्यांचे बी वापरायला चालू केले मी. त्यांना आपलं त्यांचे घेऊन जायचे कधीमध्ये. आणि मी असं स्वतःला बी मला मिळालेले ऑर्डर करायचं राहिलो. हां, ते पण चालू केलं. म्हणजे एकंदरीत त्या सीझनामध्ये माझं जवळजवळ 30-40 हजाराचं म्हणजे माझं सीझन म्हणजे झालं या 2-4 महिन्यातलं. म्हणजे माझ्याकडे तसं तेवढा पैसा आला माझ्याकडे. म्हणजे एवढं मी पण रात्रंदिवस मी सोडलं नाही. कारण ही कृपा कुणाची होती? बालाजी. म्हणजे बालाजीला मी 10 रुपये दिले तर मला एवढं काम मिळालं इथं. हं? तर तुम्हाला सुद्धा मंडळी सांगायचं आहे, ही आत्मकथनातून सांगण्याच्या गोष्टी म्हणजे मी संघर्षातून जात असताना काही अशा चमत्कारिक गोष्टी पण घडल्या. आणि ती चमत्कारिक गोष्टी तुम्हाला तशीच पण माझ्या अनुभवातल्या सांगतोय तुम्हाला. तर त्याच्यामुळं म्हणजे ते शिजनामध्ये मला जवळजवळ खूप पैसे मिळाले त्याच्यामध्ये. मी स्वतःच्या ह्याच्यात भांडवल न गुंतविता वरच्यावर म्हणजे माझा रोजगार तेवढा झाला. जे का मी 2-4 महिने तर 600 रुपये करणाऱ्या माणसाला तेवढ्या 2-3 महिन्यामध्ये मला 40-50 हजारच्या जवळजवळ आलं, कलेक्शन झालं माझं तेवढं. सीझन माझं एकट्याचं म्हणजे माझ्या काही हे काही करून करून ते त्या काळात म्हणजे माझ्यामध्ये एक उत्साह आला. आणि मग हे पुढे काय अजून बऱ्याचशा गोष्टी. मग तेवढ्यामध्ये इकडं त्या मेहुणीचे लग्न वगैरे त्याचं पण मला एक दिवशी फोन आला. पण ती फोन पुढे काय झालं काय नाही या गोष्टी आपल्याला ऐकायच्यात. अजून मी व्यवसायामधल्या कशा पुढे मी सुधरत गेलो आणि पुढे समजा देवदेवच्या कशा गोष्टी झाल्या होत राहिल्या ह्या पण मी तुम्हाला सांगणार आहे पण पुढील भागामध्ये. तर तोपर्यंत मंडळी, ओम नमः शिवाय, जय हिंद, जय भारत, सुखी राहा आणि समाधानी राहा.